नमस्कार. प्रभाग क्रमांक 3 मधून आणि 4 मधून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण पुरुष या गटातून मी स्वतः बंडू खांदवे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 3 मधूनच इतर मागासवर्ग प्रवर्गामधून पुरुषांसाठी सुनील खांदवे मास्तर, त्याचबरोबर इतर मागासवर्ग प्रवर्गातून या ठिकाणी कळमकरताई, महिलामधून आणि सर्वसाधारण महिलेमधून उज्ज्वलाताई मिलिंद खांदवे असे आम्ही चौघांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आदरणीय माऊलीआबा कटके, आदरणीय आमदार सुनीलांना टिंगरे, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, नक्कीच आम्ही तो विश्वास सार्थ करून या ठिकाणी प्रभागातली विकास कामे करून या ठिकाणी नक्कीच आमचा हा प्रभाग आहे तो प्रभाग एक पुणे शहरातला मॉडेल प्रभाग बनू असा विश्वास वाटतो. लोहगावमधून 3 उमेदवार दिलेले आहेत, वाघोलीमधून एकही उमेदवार नाही. बॅलन्स कसं साधणार आपण? वास्तविक पाहता तुमची शंका अगदी बरोबर आहे. वाघोलीमध्ये साधारणतः 25,000 मतदान आहे आणि लोहगावमध्ये विमाननगर हा लोहगावचाच पार्ट आहे. त्यामुळे लोहगावमधून तसं पाहिलं तर जवळजवळ 75,000 मतदान आहे. त्यामुळे लोहगावमध्ये 75 मतदानामध्ये जर 3 उमेदवार दिले असतील तर मला वाटतं आदरणीय अजितदादांनी देखील त्या गोष्टीचा विचार केलेला होता, म्हणूनच या ठिकाणी 3 उमेदवार दिलेले आहेत. म्हणून आमदार बापूसाहेब पठारे प्रचार करतील का काय? नाही, काही प्रश्न तुम्ही पुढच्या वेळेस विचारू शका. सगळेच आज संपवले, पुढच्या वेळेस काय विचारणार? नाही, प्रश्न नक्कीच महत्त्वाचे आहेत. त्यापेक्षा प्रभागातले खूप प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी आम्हाला पालिकेत जायचं आहे. अर्थात ते जर जास्त बिझी होते त्यामुळे नाही येऊ शकले वेळेत, होऊ शकतं असं. नमस्कार, मी उज्ज्वला मिलिंद खांदवे, प्रभाग क्रमांक 3 मधून मला आज अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. त्याबद्दल मी पक्षाचे, अजितदादांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि ही लढाई विचारांची आणि विकासाची आहे आणि याच्यामध्ये आम्हाला 100% निश्चित यश मिळणार आहे ही मला अगदी 100% खात्री आहे.